राज घर भेज देगा 80,000 में। आपलं दर्शन झालंय, आपण दुसरे पाया पडूया. तर आपलं दर्शन झालंय. आता आपण चाललोय आरतीला. आरती चालू आहे थोड्या वेळ. चला लावलंस एकदम. आपलं दर्शन झालं. सुकलेलं असतं ना जे तू घेऊन, त्याने एकदम काय केलं माहिती, असं एकदम सगळं एकत्र केलं, पुसून घेतलं आणि डायरेक्ट लावलं सगळ्यांना. महाशिवरात्रीचे व्हिडिओ बनवले. काय फायदा नाही त्याचा, काय फायदा नाही. नेक्स्ट आपण कुठे जाणार राज? आता आपण चाललोय वाळकेश्वरला, बांधून गेलो. तिथे महाआरती होणार आहे. ते लास्ट आहे. तिथे महाआरती आहे. हो तिथे महाआरती. ते तिकडे करून मग इथे येते. चला तर. आरती चालू झाली. आरतीचा आवाज बघू शकता. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे इकडे. गणपती कोणचा? वक्रतुंड. कितने साल से है ये 70 साल से. अच्छा. गणपती 70 वर्ष झाले तिकडे आहे गणपती. इनको भी देख के जाइए, आपको कहना पड़ेगा ये कामना पूर्ति मूर्ति है. अच्छा. आप राजा के यहाँ से आए हैं और ये महाराजा है, राजाओं के राजा. गणेश जी तो नाम दिए उस लोगों ने. नहीं ये और सब मूर्ति जैसे सिद्ध मूर्ति है ना वहाँ से सिद्धिविनायक. हाँ. तो
ऐसा नहीं सब मूर्ति बराबर है, लेकिन इनके भी जो एक बार देख लिया वो जरूर आएगा मंगलवार के दिन, बुधवार के दिन दर्शन करने। बरोबर आहे ये होते. बच्चे सब हैं, ये निस्वार्थ सेवा करते हैं, अपना काम छोड़ के आते हैं सेवा के। समझ लीजिए कितनी पावर है। आप जाने दीजिए ना, अमेरिका से आए आकर के 21 नारियल चढ़ाने के लिए आए थे। उनकी मनोकामना नेवी में नौकरी लग गई, तो वहाँ से आए थे उनको चढ़ाने। ऐसी मूर्ति है, आशा पारेख की बनवाई हुई है। अच्छा. हिडन प्लेस इन वाळकेश्वर. हिडन प्लेस इन वाळकेश्वर. बाबा येऊ नका इथे, गर्दी करू नका. हा. हिडन प्लेसच राहू. खूप सुंदर असं प्लेस आहे इथे वाळकेश्वरला. हे बघा समोरच समुद्र आहे. खूप चांगलं आहे लोकेशन. आणि कोणी येऊ नका, कारण की इकडे सगळे आले तर लोकेशनमध्ये सगळे कचरा करतील वगैरे सगळं करू शकतो इकडे. आणि ते राजचा मित्र राहतो. मस्त वाटते पण मस्त वाटते. तर आता आपण चाललोय घरी. प्रवास आपला घरचा चालू झालाय. सुंदर असे लोकेशन आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.